आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील वयोवृद्ध शेतकरी महिला गेली 2 वर्षांपासून महसूल विभाग आणि कृषी कार्यालयात वारंवार चक्रा मारूनही संबंधित खात्यावर पीएम किसान सन्मान निधी मिळाला नसल्याने संतप्त महिला शेतकरी यांनी तहसीलदार यांसह संबंधित कार्यालयाला निवेदन दिले असून 30 एप्रिल पर्यंत निधी पूर्तता न झाल्यास शिंदखेडा तहसील कार्यालयासमोर जीवन मरणाची पर्वा न 1 मे पासून आमरण उपोषणात बसण्याचा इशारा दिला आहे। सदर निवेदनातून म्हटलं आहे की आम्ही सर्व श्रीमती मथुराबाई भालचंद्र गुरव, वय 75 वर्ष, राहणार चिमठाणे येथील शेतजमीन, गट नंबर 6712, श्रीमती भिकुबाई शांताराम पाटील, वय 65 वर्ष, मौजे दलवाडे येथील शेतजमीन, गट नंबर 133-1 ब व 135-1-3, श्री छोटू रामराव नागरे, वय 55 वर्ष, मौजे चिमठाणे येथील शेतजमीन, गट नंबर 226 आणि 227, आम्ही सर्व शेतकरी राहणार चिमठाणे, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे। आम्ही केंद्र शासनाची पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू झाल्यापासून यापूर्वी महसूल विभागाकडे संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता केली। त्यानंतर ही योजना कृषी विभागाकडे वर्ग करण्यात आल्यावर देखील आम्ही पुन्हा सर्व कागदपत्रांची पूर्तता कृषी विभागाला केली। तसेच सर्व कागदपत्र, आधार कार्ड, 7/12 उतारा तसेच फेरफार नोंद हे सर्व कागदपत्र ऑनलाईन देखील करण्यात आलेले आहेत। तरी सुद्धा आज पावेतो पीएम किसान सन्मान निधीचे पैसे आमच्या खात्यावर येत नाहीत। आज पावेतो आम्ही सर्व आपल्या कार्यालयात फेऱ्या मारत आहोत। 6/4/2026 रोजी आपणास दिलेल्या पत्र व्यवहाराचे देखील आम्हाला काहीही एक उत्तर मिळालेलं नाही। तरी महोदयांना विनंती की आपण आमच्या वयाच्या, आमची असलेल्या एकूण परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आम्हास लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, अन्यथा आम्ही वरील सर्व शेतकरी दिनांक 1 मे 2026 रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आपल्या कार्यालयासमोरील प्रांगणात आमरण उपोषणास बसणार आहोत। आमचे काही बरे वाईट झाल्यास संबंधित प्रशासन अधिकारी जबाबदार राहतील। 6 वर्षापासून माझे घर हे वारले, ते मी ना कृषी अधिकारीला गेली होती तर तिथं पण मी पैशांचे, शेतीचे पैशांचे अर्जन केले आणि ऑनलाईनला पण केले, पण काय आम्हाला ते मागं मिळते। काय करायचं मग याचं? तर आम्ही 1 तारखेला आणि 1 तारखेला उपोषणाला बसणार आहोत। हां, ते उपोषणाला बसणार, जर आम्हाला मिळाले आम्ही बसणार नाही, जर नाही मिळालं ते आम्हाला बसावं लागेल। हां, पीएम किसानच्या पैशांसाठी मुलाखत द्यायची आहे मला। पुष्कळ वेळा आम्ही याला जाऊन आलो कृषी अधिकारीकडे, 2-3 वर्षापासून फिरते दादा मी, पण तरी माझं कोणी त्या लोकांनी लक्षात घेतलं नाही। त्याच्यामुळे त्यांना आम्ही आता कागदपत्र पाठवले। का बंद पडेल? 3 वर्षापासून बंद झाले, वारस लावले, ते पण नवी प्रोसिजर केली मीने, तरी पण काही नाही। ते म्हणता व्हेरिफिकेशनला ठेवलं आहे, तुमचं सगळं क्लिअर आहे, येतील तुम्हाला पैसे। प्रत्येक वेळेस असं सांगता। 5-6 वेळा मी गेली, 5-6 वेळा या भाऊला घेऊन गेली, पोरगीला पाठवलं, तरी त्या लोकांनी आमच्याकडे लक्ष दिलं नाही। आम्ही म्हातारे लोक किती वेळा फिरायचं बरं? आता वय काय तुमचं? आता माझं 75 चालू आहे। आता मी 75 वयामध्ये शिंदखेड्याला जाऊन उन्हामध्ये कुठे चक्रा मारू बरं? तरी मी आता पण 2 वेळेस गेली त्यांच्यासोबत, माझ्याकडनं चाललं जात नाही। आम्ही गरीब लोक, आमचे पैसे जाता कुठे? 1 मेला आम्ही उपोषणाला बसणार आहे सगळेजण। संपादक यादवराव सावंत। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।